चलनवाढ पाहिलं, डेफिनेशन येते. आता नाही काय, दोन गोष्टी तुम्हाला माहित झाल्या, म्हणजे पहिलेपासूनच माहिती आहे, जसं इकॉनॉमी सुरू केलं का चलनवाढ होण्याचे दोन कारण आहे. एक मागणीत वाढ झाल्याने होते आणि दुसरं पुरवठ्यात घट झाल्याने होते. हे तर डोक्यातच भरून घ्या, चलनवाढ दोनच गोष्टीमुळे होते. ठीक आहे. आता मग कधी कधी काय होते, मागणी जी आहे आपली मागणी वाढवणारे घटक कोणते आहे माहित नाही लागत. काय कशामुळे मागणी वाढली बा, लोक कशामुळे मागणी वाढली हे माहित लागत ना. आणि पुरवठा जर कमी झाला तर पुरवठा कमी होण्याचे कारण काय आहे, ह्या दोन गोष्टी माहित पाहिजे. तर पहा, तर ह्या दोन गोष्टी याचे कारणे शोधू आपण. मागणी वाढण्याचं कारण काय आणि पुरवठा कमी होण्याचं कारण काय. तर पहा, सगळ्यात पहिली या डिमांड पुल इन्फ्लेशन. याचं मराठीत सांगतो मी, मागणीत वाढ होणारे घटक. वस्तूच्या आणि सेवेच्या मागणीत वाढ होणारे घटक कोणते कोणते. क्लिअर, मागणीत वाढ होणारे घटक एक एक पाहू. सगळ्यात पहिले त्याला म्हणते डिमांड पुल इन्फ्लेशन. पेपरमध्ये विचारते चलनवाढीचे मागणीत वाढ होणारे खालीलपैकी घटक कोणते. ठीक आहे, असं होणार नाही का आपण जे पाहू तेच घटक विचारत, पण विचार करून बरोबर नाही काय मारायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कोणते टाकून देईल मधात आणि ते ओळखायचं हे नव्हे म्हणून ते. ठीक आहे, आता कन्सेप्ट समजून घ्या मस्त आरामशीर. एक एक सांगतो. सगळ्यात पहिले शासकीय खर्चात जर वाढ झाली, शासकीय खर्चात वाढ झाली तर चलनवाढ होते आणि हे मागणीत वाढ होणारे घटक आहे. कसं काय पहा, पहिले पॉइंट लिहा आपण, शासकीय खर्चात वाढ, बस एवढंच लिहा, बाकी अंदरचं काहीच नाही लिहायचं आहे. ते लिहितो ना आपण कधी कधी पेपरमध्ये, शासकीय खर्चात वाढ, अंदरचं मी तुम्हाला लिहून नाही देते त्यातलं काय. ठीक आहे, तुम्हाला आठवलं पाहिजे तसंच. पहा कसं ते होते पेपरमध्ये, आपण कधी कधी पेपर सोडवतो आणि आपल्याला आठवत नाही तर समोरच्याला म्हणतो सांगणार रे हट मी नाही सांग, एक शब्द सांग, फक्त एक शब्द है ना, एक शब्द सांगितला बस मग सुरू आपला है ना. बस तसंच आता इथे पहा, शासकीय खर्चात वाढ. पहा गव्हर्नमेंटनं काय केलं, शासकीय खर्चात वाढ केला, मागणी चलनवाढ असं कसं होईल. पहा लक्ष द्या, बरं सांगा, गव्हर्नमेंटनं काय केलं, खर्चात वाढ केला. याचा अर्थ गव्हर्नमेंटने योजना चालवल्या, योजना चालवल्या तर योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटनं लोकांच्या हातात पैसे दिले, मनरेगात काम दिलं है ना, रोजगार योजना. त्याच्यानंतर म्हणजे लोकांना पगार दिला, लोकांजवळ पैसा आला. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या योजना चालू डायरेक्ट अकाउंटले पैसे येते. ठीक आहे, शासकीय खर्चात वाढत झालं ना, तर लोक जर तुमच्या अकाउंटले पैसे आले, तुमच्याजवळ पैसे आले, तुम्ही काय करता, खर्च करता. खर्च करसान म्हणजे वस्तूची काय करसान, मागणी. काही जणांना विचारलं सर का बा गव्हर्नमेंटचे पैसे आलेत काय करशील, सगळ्यात पहिलं तर कर रागील म्हणते सर. तर बा तसं नाही म्हणालो मी. तर बा मागणीत काय होते, तुम्ही वस्तू घेसाल ना विकत एखादी, किंवा काही खर्च करसाल, कायच्यावरही खर्च करसाल, नाश्ता करसाल, काही करसाल, तर शासकीय खर्चात जर वाढ झाली तर लोकांजवळ काय येते, पैसा येते, लोक वस्तू काय करते, परचेस करून झालं. म्हणजे शासकीय खर्चात वाढ झाल्यास काय होते, चलनवाढ होते. क्लिअर. दुसरं, गव्हर्नमेंट काय करते, कधी कधी तुटीचा अर्थ भरणा करते. पहा, 3 प्रकारचे बजेट आहे गव्हर्नमेंटचे, सरप्लस बजेट, बॅलन्स बजेट आणि डेफिसिट बजेट. पहा कसं, फॉर एक्झाम्पल तुमच्या जवळ नाही काय 100 रुपये आहे, 100 रुपये आहे तुमच्याजवळ, आणि तुम्ही नाही काय 90 खर्च केले, म्हणजे 10 रुपये उरले तर सरप्लस बजेट. समजलं का, तुमच्याजवळ नाही काय 100 रुपये आहे, तुमच्याजवळ 100 रुपये 100च खर्च केले, जेवढे आहे तेवढेच खर्च केले, बॅलन्स बजेट जेवढे आहे तेवढे. आता पहा तुमच्याजवळ नाही का 100 रुपये आहे आणि खर्च आहे 150 रुपये. ठीक आहे, तर काय झाला, तूट निर्माण झाली, तूट. बरोबर आहे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला, अवकातीपेक्षा जास्त, इन शॉर्ट मध्ये. ठीक आहे, तर त्याला काय म्हणते, तुटीचा बजेट म्हणजे डेफिसिट बजेट. ठीक आहे, तर पहा आता तुटीचा बजेट जेव्हा गव्हर्नमेंटनं मांडला तर हा कशासाठी मांडला असं, गव्हर्नमेंटला काही प्रोजेक्ट काही कामं करायचे असं,
समृद्धी रोड बांधायचा आहे, ठीक आहे, शिवनीतल्या लोकांना पैसे देणं आले, त्याच्या गावातून चालला तर भावातून चालला तर, ठीक आहे, तर मग त्याला पैसे देणं आले तर एक्स्ट्रा खर्च नाही झाला का तो, होते आपल्याजवळ 100 रुपये, पण खर्च जास्त झाला तर रोड बांधला गव्हर्नमेंटनं, तुटीचा अर्ध एक प्रोजेक्ट आहे ना गव्हर्नमेंटचा, प्रोजेक्टसाठी खर्च केला. आपण एक्झाम्पल असं समजून राहिलो का गव्हर्नमेंटने काय केला, तुटीचा बजेट मांडला आणि ते कर्ज घेतलं बाहेरून, दुसऱ्या इकडून कुठून तरी कर्ज घेतलं आणि समृद्धी बांधून राहिले, ठीक आहे. समृद्धी जर बांधून राहिले तर तिथे लोक कामाला आले, लोक जर कामाला ते रोजगार देणार आला, रोजगार जर ते भेटला गावातल्या लोकांना तर त्याच्याजवळ काय आला, पैसा आला. ज्या वावराला कोणी विचारले 2 लाख रुपये त्याचे 28 लाख भेटले, बरोबर आहे, लोकांना पैसा आला. तर लोक काय करन, घर बांधन है ना, किंवा वस्तू खर्च करन है ना. म्हणजे काय होऊन राहिलं इन्शॉर्टमध्ये, महागाई वाढून राहिली. झालं क्लिअर. हे झालं गव्हर्नमेंट. दुसरं तिसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, आरबीआयचे स्वस्त पैशाचे धोरण. आरबीआय चीप मनी पॉलिसी, चीप मनी पॉलिसी म्हणजे काय होते, आरबीआय काय करते, व्याजाचा जो दर आहे तो कमी करा. चीप मनी पॉलिसी म्हणजे व्याजाचा दर होता पहिले 10% होम लोनचा, आणि आता एकदम जर नाही त्यांनी 4% केला. किती रेट, फक्त 4%. लोक काय करत, कर्ज घ्यायला जाईल, होम लोन घ्यायला, आणि इझी येऊन राहिलं तुम्हाला, लोनही इझी देऊन राहिली. बस 2-4 कागदपत्र द्या, तुम्ही याचं पोरगो का याची पोरगी काय स्टॅपलर करा, झालं तुमचं भेटलं लोन, ठीक आहे. असं जर झालं तर आपण घर बांधण्यासाठी काय घेऊ, लोन घेऊ, आणि 4% रेट आहे. तर लोकांना काय केलं, बँकेत गेले, इझिली कर्ज भेटायला लागलं, इझिली कर्ज भेटायला लागलं, लोक घर बांधायला लागले. मग हळूहळू काय होत जाय, बम झाला कर्ज भेटलं, बम झालं मग रेती पाहिजे है ना, सिमेंट पाहिजे, तर सिमेंटचे रेट वाढवून समजलं, तर काय वाढलं, इन्फ्लेशन वाढलं. ठीक आहे. चौथा, आता बा ब्लॅक मनी, काळा पैसा दिले तुम्ही म्हणता ना, ब्लॅक मनी. ब्लॅक मनी म्हणजे कोणता मनी, पैसा आहे त्याला काळं पॉलिश केलं, नाही, ब्लॅक मनी, ठीक आहे. असा पैसा जो कमवला पण त्याचा टॅक्स नाही भरला है ना, गव्हर्नमेंट जो टॅक्स नाही भरला, तर काय झाला, ब्लॅक मनी. हा जो ब्लॅक मनी आहे भ्रष्टाचारातून कमावलेला, हे लोक ठेवण कुठं पैसे, हे ब्लॅक मनी त्याच्याजवळ आहे, घरात करोड रुपये कुठे ठेवण. मग हे काय करते हे लोक, मला सांगा अमरावती खरंच लायकीचं आहे काय, जिथं नाही काय 1500 रुपये स्क्वेअर फूटचा प्लॉटचा भाव राहील बा, काय अमरावती, तिथं रेट किती आहे, 1 स्क्वेअर फूट 1500 रुपये स्क्वेअर फूट, 2000 रुपये स्क्वेअर फूट. खरंच लायकीचं आहे का, एवढी मोठी सिटी आहे का अमरावती. मग हे रेट कसे काय वाढले, हे ब्लॅक मनी ज्याच्याजवळ राहते, हे लोक काय करते, ज्याच्याजवळ काळा पैसा हे लोक काय करते, येते तिकडून पैसे घेऊन येते, बॉम्बे घेऊन इकडून तिकडून कमावून, मग त्याला इन्व्हेस्ट करायचं राहते, रेट राहते 400 रुपये, ठीक आहे, त्याला घ्यायचे राहते, ते काय म्हणते, त्याला दलाल सांगते 700 रुपये, बरोबर आहे, तो त्याजवळ पैसे राहते, तो ब्लॅक मनी त्याला इन्व्हेस्ट करायचं राहते, फक्त तो काय हे 700 रुपये स्क्वेअर फूट झालं. मग याचा फटका आपल्याला भोगा लागते ना, है ना. तर तो त्या दलाल, तो दलाल काय म्हणते, अरे 700 वाला गिरायक भेटून राहिला, मी काय 400 विकू, आला लक्षात. भाव असे करता करता काय जाते, वाढत जाते ब्लॅक मनी. सोन्यात तसं आहे, लोक प्लॉट मध्ये तरी सापडू शकते ब्लॅक मनी है ना, प्लॉटिंग मध्ये तरी सापडते, पण सोन्यासोबत जर बरोबर सेटिंग असली तर काय होईल, तो कुठे इन्व्हेस्ट करा, सोन्यात, सोन्याचे रेट तसेच वाढते. हे रेट कशाच्यानं वाढले, ब्लॅक मनीच्यानं. ते लोक इन्व्हेस्ट करते ना सोन्यात, मागणी वाढत चालली, चलन वाढ होत चालली, ब्लॅक मनीचा प्रॉब्लेम. ठीक आहे. पाचोबा, लोकसंख्येत जर वाढ झाली, लोकसंख्या भरमसाठ वाढली, काय लोकसंख्या वाढली दाबून, लोकसंख्या वाढली तर गव्हर्नमेंटला काय करावं लागेल, गव्हर्नमेंट म्हणतो लोक काय करत, मागणी करत ना वस्तूची, मागणी केली वस्तूची, काय चलनवाढ झाली. आलं लक्षात, लोकसंख्यात वाढ झाल्यानं काय होते, याचा अर्थ चलनवाढ होते. क्लिअर. त्याच्यानंतर खाजगी खर्चात वाढ,
हे तर आहेच म्हणा. तुमच्या वैयक्तिक खर्चात जर वाढ झाली तर काय होते हे काही एक्सप्लेन नाही करा, चलन वाढ होते. ठीक आहे, समजून झालं, मजा येऊन राहिली. कसे होते चलन वाढतं. आता हे 5-6 पॉईंट सांगितले मी. आता लक्ष झालं तुमच्या, मागणी वाढल्यानं कसं होते चलन, कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत. एखादा ऑड वाला आला तर ते तेवढं दिमाग लावायचा फक्त ऑप्शन मध्ये. ठीक आहे, आड्डाप घ्या काही त्याच्यात काही मायने नाही, समजणं महत्वाचं आहे शेवटी. त्यानंतर हे काय झाले, मागणीत वाढ करणारे घटक, बरोबर आहे. आता पाहू आपण पुरवठ्यात घट करणारे कोणते कोणते घटक आहे. ठीक आहे, त्याला म्हणते कॉस्ट पुश इन्फ्लेशन. कॉस्ट पुश इन्फ्लेशन याचा अर्थ होते पुरवठ्यात घट करणारे घटक, किंवा यालाच म्हणते खर्च दाबजन्य घटक. खतरनाक नाव आहे मराठीत, काय म्हणते खर्च दाबजन्य घटक. तुम्ही एक इंग्लिश मधला शब्द लक्षात ठेवा फक्त, कोणता, कॉस्ट पुश इन्फ्लेशन. ठीक आहे, खर्च दाबजन्य घटक किंवा पुरवठ्यात घट करणारे घटक कोणते कोणते आहे पाहू आपण. पुरवठ्यात घट कोणत्या कारणामुळे होऊ शकते, पुरवठ्यात घट कोणत्या कोणत्या कारणामुळे होऊ शकते इमॅजिन करायचं, मी सांगतो नंतर तुमच्या लक्षात येते. पहा, कृषी जे आहे, कृषीच्या याच्यात नाही का नेहमी चढ उतार होत राहते भावात. का बरं, पहा एक्झाम्पल आहे, कारण कृषी नाही का काय आहे, कशावर अवलंबून आहे, निसर्गावर. ठीक आहे, निसर्गावर ज्यावरती कृषी अवलंबून आहे, जर मान्सून चांगला राहिला उत्पादन चांगलं होईल, बरोबर आहे. मान्सून जर चांगला राहिला, उत्पादन जर चांगलं राहिलं तर भाव वाढणार नाही. ठीक आहे, परंतु मान्सून बिघडला, धोका दिला तर काय होईल, प्रोडक्शनच कमी झालं, आणि प्रोडक्शनच कमी झालं काय झालं, चलन वाढ. आता हे कशामुळे झालं, पुरवठा कमी झाला ना वस्तूचा, जे वस्तू होती तिचा काय झाला, पुरवठा कमी. फॉर एक्झाम्पल सोयाबीन आहे, मागच्या वर्षी समजा तुम्हाला झालं तर 100 क्विंटल. ठीक आहे, 100 क्विंटल. या वर्षी झालं तुम्हाला 30 क्विंटल. ठीक आहे, सगळ्या वेळेस कमी झालं या वर्षी, काय होईल, सोयाबीनचे भाव काय होईल, वाढेल ना. समजलं की कॉन्सेप्ट. भाव कशामुळे वाढला, आपण मागणी वाढली काय, नाही काय झालं, पुरवठा. जमलं तर बा, कृषी किमतीतली घट है ना, कृषी असं झालं, कृषी. ठीक आहे, कृषीतील चढ उतार है ना, शब्द हा मस्त आहे, कृषीतील चढ उतार. बापरे, आणि कशामुळे होते ते सांगितलं. दुसरं कृषीत होणारे चढ उतार. दुसरा घटक पहा, अपुरी औद्योगिक वाढ. अपुरी औद्योगिक वाढ. औद्योगिक वाढ तर होऊन राहिली होती, पण अपुरी कशी, तंत्रज्ञानाचा अभाव आहे एखाद्या कंपनीजवळ. जे टेक्नॉलॉजी पाहिजे प्रोडक्शनसाठी ते टेक्नॉलॉजी त्याजवळ आहे नाही, तर काय होईल, त्याचं प्रोडक्शन वाढलं काय, नाही प्रोडक्शन वाढलं नाही, मागणी वाढली, प्रोडक्शन वाढलं नाही, याचा अर्थ काय झाला, चलन वाढ होते, कारण पुरवठ्यात काय पडते, कमी पडते. तिसरं औद्योगिक कलह. पहा, कधी कधी काय झालं, कंपनीजवळ मशीनही आहे, कंपनीजवळ सर्वच आहे, परंतु नाही काय त्याच्यात नाही काय मजूर आणि मालक याच्यात बाद आहे, भाव म्हणजे हे वाढा बा, काय म्हणते है ना, पेमेंट वाढवायच्यासाठी ते मजूर काय बसले, संपाले बसले. जर संपाले बसून राहिले तर हे काय झालं, औद्योगिक कलह. पुरवठ्यात कमी होईल, पुरवठ्यात कमी झालं काय होते, चलन वाढ होते. चौथा पॉईंट नेक्स्ट. आता पहा, मला सांगा, नैसर्गिक संकट जर आलं तरी, एखादं नाही काय नैसर्गिक संकट आलं, अरे बापरे, आता कसं कर, फॉर एक्झाम्पल भूकंप आला, काही पर्याय, सुनामी आली, काही पर्याय. मला सांगा, कोविड आला, कोविड मध्ये काय झालं,
नैसर्गिक संकट. कोविडमध्ये काय झालं? कंपन्याची काही चुकी आहे काय? पण कंपन्या बंदच होत्या है ना. म्हणजे त्याचं उत्पादन काय झालं? ठप्प झालं. नैसर्गिक संकट आलं, पुरवठा होणार नाही आणि पुरवठा झाला नाही. समजायला कन्सेप्ट? 5वा पॉईंट, उत्पाद फलाचा सिद्धांत. आता हे काय नाटक आहे सांगतो. उत्पाद फलाचा सिद्धांत. उत्पाद फलाचा सिद्धांत. फळ नाही, फलाचा. ठीक आहे. तर पहा याच्यात काय होते, कंपनीजवळ सगळं आहे, मशीन आहे, सगळं आहे. पण नाही काय, ते जे मशीन आहे ते जुनी झाली ना. जसं जसं वर्ष होत राहील मशीन काय होत जाईल? जुनी होत जाईल. मग ते काम करते का मशीन? नाही करत. मग जर मशीन जर काम करत नाही तर याचा अर्थ तिची उत्पादन क्षमता कशामुळे कमी झाली? टेक्नॉलॉजी नसल्यामुळे. तर पुरवठा कमी होईल. पुरवठा कमी झाला तर चलन वाढ होते. समजला कन्सेप्ट? एक एक गोष्ट. त्याच्यानंतर बस ठीक आहे. आता अजून काय त्याच्यात? अजून तर काही नाही त्याच्यात. बाकी पॉईंट आता तुम्हाला समजलं कसं होतं तर. ठीक आहे. चलनवाढीचा नाही का परिणाम काय काय होते, कोणाकोणावर काय काय परिणाम होते पाहू आपण. इंटरेस्टिंग आहे मस्त हे. कन्सेप्ट समजला, हे 2-4 गोष्टी समजल्या का चॅप्टर जमला आपल्याला. पहा कोणतं परिणाम होते, कोणावर काय परिणाम होते ते पाहू. पहा धनको न ऋणको, म्हणजे धनको आणि ऋणको दोघ जण आहे. म्हणजे धनको म्हणजे सावकार आणि ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. ठीक आहे. तर मला सांगा, जर चलनवाढ झाली, चलनवाढ जर झाली तर कोण फायद्यात राहील आणि कोण तोट्यात राहील? धनको काय राहील? तर चुकले तुम्ही. जेव्हा जेव्हा चलनवाढ होते त्यावेळेस, जेव्हा जेव्हा काय होते चलनवाढ होते त्यावेळेस धनको नाही काय तोट्यात राहते आणि ऋणको फायद्यात राहते. कसं? पहा 2018 मध्ये तुम्ही 1000 रुपये घेतले होते एखाद्याजवळ. 1000 रुपये घेतले. ते घेतले होते वार्षिक 10% न. असं समजू, वार्षिक 10% न घेतले होते. तर आता 21 आहे तर किती रुपये वाढन? 30% है ना. म्हणजे 100 किती होऊन जाईल? 100 300 रुपये वाढन. बरोबर आहे. तर 300 रुपये वाढन 1300 रुपये होऊन जाईल. बरोबर आहे त्याचे. परंतु तेव्हा महागाईला कमी होती. 2018 मध्ये एखादी वस्तू जर तुम्ही घ्यायला गेले, कोणती अशी मोबाईल जर घ्यायला गेले तर 5000चा भेटे. पण आता काय झाले? महागाई वाढली, रेट वाढले ना, जीएसटी वाढला, हा वाढला, ते वाढला. आता काय झालं? 1300 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. इमॅजिन, 1300 रुपये म्हणजे काहीच नाही. व्याज 300 रुपये दिले ते व्याज काहीच नाही आहे त्याच्या पुढं. पण वस्तूच्या किमती वाढल्या, त्याचे 1000 रुपये लटकून राहिले तेवढे दिवस. फायदा लागला नाही. म्हणजे कोण घाट्यात राहते? धनको. लक्षात पहा, चलनवाढ झाली, धनको तोटा, ऋणको तुम्हाला पहिल्यांदा वाटलं असेल नाही का घेणारा फायदा. कर्ज घ्यायला पुरतो सर नाही. दुसरं हे झालं. दुसरा पॉईंट पाहू आता काय आता. पगारदार वर्ग, पगार कमावणारे, तुमच्यासाठी गव्हर्नमेंट जॉबवर लागले तुम्ही. चुकून वर्ड कोणता आहे? चुकून. ठीक आहे. चुकून जर लागले तर पगारदार वर्गावर काय परिणाम होते? महागाईचा. पहा, तर जेवढ्या नाही काय फास्ट मध्ये महागाईचा रेट वाढते, म्हणजे चलनवाढीचा दर जेवढा राहते तेवढ्या दरात त्याचा पेमेंट नाही वाढत. आलं? गव्हर्नमेंट जॉबवाल्याचा प्रॉब्लेम काय? महागाई वाढली, झपाट्याने वाढते, परंतु प्रॉब्लेम काय? त्याचा पगार त्या दरात वाढत नाही ना. मग काय होते? त्याचे चटके जे आहे ते भोगाच लागते. ठीक आहे. पहा, पगारदार वर्ग तोटा. आता बा निश्चित वेतन कमावणारे, निश्चित वेतन कमावणारे जे राहते याच्यात काय होते? इथं मी लिहितो गव्हर्नमेंट सर्वंट है ना. म्हणजे तुम्ही असं विचारलं बा गव्हर्नमेंट सर्वंट कोणता इम्पॅक्ट पडत, लक्षात आला पाहिजे.
निश्चित वेतन कमावणारे जे लोक आहेत त्याच्यावर काय परिणाम होतो? निश्चित वेतन कमावणारे म्हणजे कोणते रे? पेन्शनवर जगणारे घर मालक है ना, याच्यावर काय परिणाम होते? मला सांगा, घर मालक बरोबर आहे तुमचं, घर मालक जो व्यक्ती आहे, भाड्याचे रेट एवढे वाढू शकते काय महागाईनुसार? महागाई वाढली, समजा पहिले 5,000 रुपये भाडं होतं, आता तुम्ही तिच्या घरी जाशील, बाबू महागाई लय वाढली, किराणाचे रेट पाय, महागाई भागून नाही राहिलं, आपण भाडं 10,000 करू, असं होते का? एवढ्या फास्टमध्ये वाढू शकता तुम्ही भाडं लिमिटमध्येच वाढवता येते. 500 रुपये दरवर्षी, 600 रुपये दरवर्षी असेच वाढवता. दुसरं म्हणजे दुसरा पॉईंट लक्षात घ्यायच्या संबंधित, पेन्शन धारक जे आहे, पेन्शनवर जगणारे, निश्चित वेतन आहे त्याचं, महिन्याचं एवढे एवढे पैसे जमा होते बा, तर त्याचं काय एवढं गव्हर्नमेंट महागाई वाढदेन काय? एवढी महागाई वाढदेन काय? नाही देणार. म्हणजे निश्चित वेतन कमवणारे काय राहते? तोट्यात. हे तोट्यात. याचा घाटाच आहे चलन वाढ झाली तर. चौथा, हा मजूर वर्ग. मजूर वर्ग पहा, मजूर वर्गाचं कसं आहे, दोन कंडिशन आहे. जर नाही काय ऑर्गनाइज सेक्टर असन, म्हणजे संघटित क्षेत्र ज्याची नाही काय संघटना आहे, ऑर्गनाइज सेक्टर मधलं जर वर्कर असन तर तो फायद्यात राहते, कारण ते आंदोलन कर, चलन वाढ झाली, आमचं भागून नाही राहिलं, पगार वाढवा, बरोबर आहे. परंतु अनऑर्गनाइज सेक्टर मधला जर वर्कर असन तर तो काय राहते? तोट्यात राहते. गुपचुपच्या गाडीवर काम करणारा पोरगायची संघटना राहते काय? त्याला फिक्स आहे, ठीक आहे, त्याचा फिक्स आहे पेमेंट, त्याला किती की वाद केला मालकासोबत, माझ्या 150 रुपयात भागत नाही, तर मालक ऐकन का त्याचं? नाही ऐकणार. लक्षात, फायद्यातही राहू शकते, तोट्यातही राहू शकते, ठीक आहे. ऑर्गनाइज सेक्टर मधला असला तर फायद्यात राहील, आणि अनऑर्गनाइज सेक्टर मधला असाल तर वगैरे तोट्यात राहील. नेक्स्ट, पाचवं, गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर. गुंतवणूक, इन्व्हेस्टरने काय होते? गुंतवणूकदारवर काय परिणाम होते? पहा, गुंतवणूकदार दोन प्रकारचे असते. काही गुंतवणूकदार जे असते, इन्व्हेस्टर जे असते, ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते, आणि काही गुंतवणूकदार जे इन्व्हेस्टर असते ते बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करते. बॉन्ड काढतो ना, बॉन्ड. तर पहा, बॉन्ड मध्ये निश्चित भेटते तुम्हाला व्याज, ठीक आहे, 7%, 8% जे काही राहत असत. शेअर मार्केटमध्ये काही राहते काय? निश्चित आहे का? काहीच नाही. तर पहा, इथं लक्षात घ्या काय होते, जो शेअर मार्केटमध्ये चलन वाढ जर झाली, तर चलन वाढ जर झाली तर गुंतवणूकदार जो राहते ना, ज्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहे, त्याला फायदा जर झाला ना, त्याचं नशीबच पलटते. लक्षात. पण बॉन्ड मध्ये जर तुमचे पैसे तुम्ही ठेवलेले आहे आणि चलन वाढ झाली, पण बॉन्ड मध्ये काय असते? निश्चित रेट असते, चलन वाढ किती की हो, त्या दराने तुम्हाला पैसे देईल काय बॉन्डवर, कारण फिक्स आहे ते, 7% आहे तिकडे सुलिट आहे ना तिकडे. बा, शेअर मार्केटवाला काय राहते? फायद्यात, आणि बॉन्डवाला तोट्यात. गुंतवणूकदार शेअर मार्केट फायदा, आणि बॉन्ड तोटा. बॉन्ड वाले राहते तोट्यात. सहावा पॉईंट काय? सहावा, व्यवसायी, बिझनेस वाले लोक, व्यवसायी लोक, धंदा करणारे काय राहते, ठीक आहे, बिझनेसमॅन. जेव्हा चलनवाढ होते ना, याच्यासाठी सुवर्ण काळ पाहिजे. सुवर्ण काळ कसा? मागणी वाढली राहते ना, पुरवठा कमी झाला राहते, ते हे काय करा, प्रोडक्शन वाढवण्यावर भर देईल ना. हाच काळ आहे म्हणजे प्रोडक्शन वाढवायचा आहे ना, फायदा करून घ्या. तर सुवर्ण काळ राहते. सुवर्ण, मी फायदा नाही म्हणलं, मी कसा म्हणलं, कसा फायदा राहते? सुवर्ण काळ, एकदम गोल्डन इरा राहते त्याचा, बम पैसे कमावून घेते या पिरियड मध्ये. सातवा पॉइंट, शेतकरी, कष्टकरी, ठीक आहे. शेतकरी सांगा कसं होते? काय राह, फायद्यात राहील का तोट्यात राहील? शेतकऱ्याचा कसं आहे? नेहमी काय राहतो? काही हो तोटा. तर इथं तुमचं चुकलं, तर इथं शेतकरी फायद्यात राहतो. अरे कसं करायचं फायद्यात? जर चलनवाढ झाली तर पहा, मला सांगा, चलनवाढ झाली
किमती प्रत्येक वस्तूच्या वाढल्या, म्हणजे सोयाबीनचे प्राइस वाढलं, गव्हाचं प्राइस, प्रत्येक गोष्टीचं प्राइस वाढली. जर प्राइस जर वाढली, इन्क्रीज झाली, तर शेतकऱ्याला काय होते? आणि दुसरी गोष्ट, त्याने शेतात काम करायसाठी जे गोष्टी लागते, समजा ट्रॅक्टर लागून राहिले, हे त्याचे रेट एवढे नाही वाढत. 50 रुपयानं वाढवून 100 रुपयानं वाढवून आहे ना. पण चलनवाढ जर झाली, मागच्या वर्षी जर सोयाबीन 3000 असेल, तर यावर्षी किती झालं? डायरेक्ट 7000 8000. चलनवाढ झाली, पण कृषीचा जो त्याचा हे आहे ते वाढलं काय नाही. तर शेतकरी काय राहते इथं? फायदा. पहिल्यांदा दिसला तुम्हाला शेतकरी फायदा झाला पुऱ्या लाईफ मध्ये. बापरे सर, म्हणा जमलं. 8वा पॉइंट, सरकार. सरकार सरकार अमिताभ की अभिषेक, नाही नाही, दोघंही एकच पिक्चर आला आहे, दोघे. सरकार, सरकार गव्हर्नमेंट जे आहे ते तिच्यावर काय परिणाम होते? गव्हर्नमेंट नाही काय या पिरियडमध्ये तुम्ही काय काढलेले आहे? बॉन्ड काढले आहे. बॉन्डच्या स्वरूपात तुमचे पैसे आहे, तर गव्हर्नमेंट इथं काय राहील? फायद्याच राहील ना. कारण चलनवाढ झाली, द्या किती लागते? फक्त 67, तेवढेच पैसे, फायदा. गव्हर्नमेंटचा आपण 2-3 याच्यात पाहू कुठं फायदा, कधी कधी घाटायची राहते गव्हर्नमेंट. क्लिअर? आता हे झाले एवढे परिणाम. आता काही नाही काय, अजून आहे ते सरकारचा पॉइंट कंटिन्यू ठेवू आपण, ठीक आहे. पाहिजे थोडंसं असेल या अदर परिणाम, अदर इम्पॅक्ट, ठीक आहे. सांगतो ना काहून, कारण वेगवेगळे पॉइंट आहेत थोडेसे. चलनवाढीचे अदर इम्पॅक्ट कोणते कोणते? डबल सरकार लिहा. सरकारचे 2 पिक्चर आहे ना, पार्ट 1 पार्ट 2, तसंच भाग 2, ठीक आहे. सिक्वेन्स 2. सरकार, बघ ना, गव्हर्नमेंट इथं फायद्यात राहते, अजूनही फायद्यात राहते. गव्हर्नमेंट काय करेल? चलनवाढ झाली तर टॅक्सचे रेट, टॅक्स जास्त जमा होईल, हे झालं टॅक्स जमा होईल, तर गव्हर्नमेंट फायद्यात आहे. टॅक्स वाढा, गव्हर्नमेंट फायद्यात. पण एक गोष्ट नाही, इमॅजिन करा, घाट्यात कशी राहते गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने नाही काय प्रोजेक्ट मोठे मोठे हाती घेतलेले आहे. समजा समृद्धी महामार्ग घेतलेला आहे, चालू केला होता 2018 मध्ये. 18 मध्ये चालू केलं, चालू आहे त्याचं काम, चालू आहे काम. आता काय झालं? रॉ मटेरियलचे काय झाले? गव्हर्नमेंटने जेव्हा सँक्शन केला होता प्रोजेक्ट, त्यावेळेस केला होता. समजा एक इमॅजिन आहे, असं समजू आपण 800 कोटीचा, ठीक आहे, सँक्शन केला. ते टोटल कोटीचा, एखादा रोड आहे 800 कोटीचा सँक्शन केला, ठीक आहे. आणि आता काय झालं? रॉ मटेरियलचे भाव वाढले. का बरं? महागाई वाढली. तर आता गव्हर्नमेंटला काय राहील? त्याच्यावरचा पैसा नाही वाढला काय? 800 कोटीत भागन काय? क्लिअर? समजलं? तर म्हणजे कधी कधी असं लिहिता काय, कधी कधी फायदा, कधी कधी घाटा, तसं ना झाली. टॅक्स वाढेल, गव्हर्नमेंटला काय होते? फायदा. रॉ मटेरियल वाढले, गव्हर्नमेंट करायचे तोटा. दुसरं, मग सांगा, भारताची आयात वाढन का निर्यात वाढन? आयात म्हणजे आपण बाहेर देशातून माल बोलवू, निर्यात म्हणजे आपण काय करू? बरोबर आहे. सांगा एक गोष्ट, म्हणजे आता आपली आयात वाढन का निर्यात वाढन? महागाई जर वाढली तर इमॅजिन करा, आपल्या इच्छा जो मोबाईल बनला, इथं काय झालेली आहे? समजा एखादी कंपनी आहे मोबाईलची, कोणती? मायक्रोमॅक्स, ओके, वाटते मला माहित नाही, ठीक आहे. भारताची कंपनी समजा, एक इमॅजिन भारतातली कंपनी. भारतात महागाई झालेली आहे, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आहे. आपला मोबाईल भेटेल 10,000चा. चायनात काय महागाई नाही आहे, 10,000चा मोबाईल तो घ्यायला पुरत नाही. मग चायनाचा मोबाईल इथे येईल, तो देईल 3,000चा. तेच फंक्शन, तेच सर्व. तिथं रॉ मटेरियल स्वस्त आहे, बरोबर आहे. म्हणजे जर महागाई जर वाढली तर आपली आयात वाढेल, निर्यात काय होईल? कमी होईल. जमलं? आयात वाढेल, निर्यात कमी होते, निर्यात कमी होते. आयात वाढेल, निर्यात कमी. एक शब्द इथे लिहून घ्या,
बीओपी ते काय आहे तर आपण बीओपी नंतर शिकू. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणते. बीओपी मेंटेन राहत नाही, बस एवढं लिहा. काही डोक्याला त्रास नका देऊ. ठीक आहे. दुसरा शब्द लिहा, विनिमय दर कमी होते. काय आहे, काय विनिमय दर, डोक्याला त्रास देऊ नका. हा वेगळा चॅप्टर आहे आपला, ते तेव्हा पाहू एक्सटेंडेड. फक्त एवढं लिहा, कमी होते. ठीक आहे. ठीक आहे, 3 झाले. सामाजिक परिणाम काय होते? सामाजिक परिणाम काय होते? चौथा पॉईंट काय होते सामाजिक परिणाम? महागाई जर वाढत गेली तर काही ना काही विशिष्ट घटकाले फायदा होते. ज्याच्याजवळ इन्व्हेस्ट करायसाठी पैसा आहे ना, ज्याच्याजवळ प्रोडक्शन करायसाठी पैसा आहे, अंबानी अदानी झाले, याले काय होऊन जाय, या पिरियड मध्ये दाबून पैसे कमावून घेईन. आणि जो गरीब राहील तो अजून गरीब होत जाय. म्हणजे काय होईल, असमानता वाढत. आला लक्षात? मग सामाजिक परिणाम काय होते, गरीब आणि श्रीमंतातली काय करते, दरी वाढत जाते है ना, असमानता वाढते. असमानता वाढते. हा झाला 4. आणि 5वा राजकीय परिणाम. राजकीय परिणाम, राजकीय परिणाम काय होते? राजकीय परिणाम मला सांगा, हे दरी जर वाढत गेली श्रीमंत आणि अमीर मधली, तर लोक काय करायला लागते, श्रीमंताचा राग, त्याला असं वाटते अरे बापरे, दुसरा एखादी अपोजिशन वाली जे पार्टी राहते ते नाही काय रस्त्यावर उतरते, महागाई वाढली है ना. म्हणजे राजकीय संकट तयार होते. जे सत्तेत आहे त्याला उखाडून फेकण्याचं ट्राय होऊन जाते. आणि आम जनतेला वाटते का हे अपोजिशन वाले चांगले आहे ना. आम जनता त्यासोबत जाऊन बसते, मैं भी अन्ना तू भी अन्ना. भाऊ टोप्या IIT वाले ते हुशार लोक बोलते भाऊ अन्नाच्या याच्यात जाय, ते अन्न आपल्याला टोप्या पाठवून चुकून. म्हटलं थांबा, हे आंदोलन असे लय झाले भारतात, काही परिणाम दुसऱ्याच कोणाला तरी फायदा होते आणि खरंच झाला, दुसऱ्याला फायदा झाला. केजरीवालनं फायदा घेतला आणि मोदीनं फायदा घेतला, बाकी राहील तसेच. आता अन्नासोबत कोणी बोलतही नाही, अण्णा गावात राहते. ठीक आहे, आता बा क्लिअर समजलं. ते आपण एक हे लिहिलं ना, पुरवठावाला जो लिहिला होता ना, त्याच्यात एक शब्द लिहा, निर्यात वाढ. निर्यात जर केली, मला सांगा पुरवठा कमी करणारे जे घटक आहे लिहिले होते आपण पूर्ण, त्याच्यात एक शब्द लिहिता फक्त, निर्यात वाढ. निर्यात जर केली आपण जास्त, निर्यात वाढ. मला सांगा, निर्यात जर तुम्ही करून राहिले तर काय होईल, भारतात कमी होऊन जाईल. सरळ लॉजिक आहे. आलं लक्षात? तो त्यात एक शब्द लिहिता, बस बाकी पाहिजे. पुरवठा कमी होऊन जाईल ना भारतातला.